एकनाथ शिंदे अचानक तातडीने रातोरात दिल्लीला रवाना झाले. कारण अस्पष्ट होतं. एकनाथ शिंदेचे आमदार, खासदार, मंत्री यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नोटीसा गेली आहे. अशातच एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी अचानक ठरते. कारण अस्पष्ट आहे. त्यातच संजय राऊत यांनी दावा केलेला आहे की एकनाथ शिंदे हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी न जाता त्याला बगल देऊन एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाच्या चर्चेसाठी त्या ठिकाणी अमित शहा यांची भेट घेतली. त्यांनी अजून एक दावा केलेला आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आले. त्यांची एकी अशीच न राहता त्यांची एकी तोडण्यासाठी अमित शहानी एकनाथ शिंदेंना बोलवून घेतले. अमित शहानी त्यांना विचारलं की हे दोन ठाकरे एकत्र आलेत, त्यांना थांबवायचं कसं, रोखायचं कसं. त्यावर एकनाथ शिंदे त्यांना असे बोलतात की त्यावरती एकच पर्याय आहे की तुम्ही मला मुख्यमंत्री पद द्या, तर मी बाकी सगळं सांभाळून घेतो, असे दावा करतात संजय राऊत. निश्चितच ते प्रत्येक वेळेस दावा करत असतात, पण हे दावा कितपत खरा आहे आणि कितपत खोटा आहे हे जनतेला सर्व माहीतच असतं. तुम्हाला काय वाटतंय की हा दावा कितपत खरा असेल आणि कितपत खोटा असेल, कमेंटमध्ये नक्की करा. पण ह्या पुढे मी तुम्हाला जाऊन सांगतो की संजय राऊत एवढ्यावरतीच जाऊन थांबलेले नाही. तर पुढे अमित शहा त्यांना असे विचारतात की तुम्हाला तुमच्या मनात काय आहे, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. त्यावेळी एकनाथ शिंदे असे म्हणतात की मला एक मुख्यमंत्रीपद मला हवे, तर मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सर्व चित्र व्यवस्थितरित्या पूर्ण करून देऊ शकतो. त्यावरती अमित शहा असे बोलतात की मुख्यमंत्री हा भाजपचाच झालेला आहे आणि भाजपचाच असेल. त्यावरती संजय राऊत असे बोलतात की एकनाथ शिंदे त्यांना असे म्हणाले की माझे 40 आमदार आणि मी स्वतः भाजपमध्ये विलीन व्हायला तयार आहे, पण मला मुख्यमंत्री पद द्या, तरच मी तुम्हाला येणारे संकट जे दोन ठाकरे एकत्र आलेत हे वादळ मी थांबवू शकतो, असा दावा कोणी केलाय? खासदार संजय राऊत यांनी. हा दावा तुम्हाला कितपत खरा वाटतो, कितपत तुम्हाला याच्याबद्दल जाणकारी आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.